पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचं काम डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होणार असं म्हटलं गेलं होतं, पण तसं झालं नाही। त्यामुळे मागील कित्येक महिन्यांपासून बंद असणाऱ्या पुणे विमानतळावरील जुनं टर्मिनलच्या पुनर्विकासाचं काम आता अखेर पूर्ण झालं असून जुनं टर्मिनल आता नव्या रूपामध्ये समोर येणार आहे। शिवाय लवकरच प्रवासी सेवेमध्ये सुद्धा दाखल होणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्यामुळे हे जुनं टर्मिनल काय नवीन घेऊन येतंय, प्रवाशांकरिता कधी खुलं होणार, याचा कशा प्रकारे प्रवाशांना लाभ घेता येणार आहे, याबद्दलचे अनेक प्रश्न आता नागरिकांना पडलेले आहेत। चला तर मग याबद्दलच अधिक सविस्तररित्या आणि सोप्या शब्दात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे विमानतळावरील जुनं टर्मिनल मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या नूतनीकरणासाठी बंद ठेवण्यात आलं होतं। शिवाय डिसेंबर 2025 पर्यंत याचं काम पूर्ण होऊन 2026 ला नागरिकांना नव्या रूपात जुनं टर्मिनल पाहायला मिळेल असा दावा सुद्धा करण्यात आला होता। पण आपल्याकडे दिलेलं आश्वासन पाळलं जाईल असं झालं तर नवलच म्हणायचं। पण असो, 2025 नाही तर 2026 मध्ये आता अखेर हे काम पूर्ण झालं असं म्हटलं गेलं असून जुनं टर्मिनल आता नव्या रूपात सज्ज झालंय। शिवाय या टर्मिनलला पुन्हा प्रवासी सेवेसाठी सुद्धा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आणि एप्रिल महिन्यामध्ये ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच बिकास यांच्याकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे आणि याच्या आवश्यक मंजुरीनंतर साधारण मे महिन्यामध्ये हे टर्मिनल प्रवाशांसाठी खुलं केलं जाण्याबद्दलची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या तर इथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि सायनेज बोर्ड बसवण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं म्हटलं गेलंय। दरम्यान या जुन्या टर्मिनलच्या पुनर्विकासामुळे काय फायदा होणार यावर एकदा नजर टाकूया। तर सध्या पुणे विमानतळावरून वर्षाला 1,08,00,000हून अधिक प्रवासी प्रवास करतात। त्यामुळे भविष्याचा विचार करून आणि इथली वाढती मागणी लक्षात घेता हा विस्तार अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे जुन्या टर्मिनलच्या नव्या रूपामुळे पुणे विमानतळाच्या एकूण क्षमतेमध्ये यामुळे मोठी वाढ होणार आहे। नव्या सुविधांमुळे तासाला सुमारे 3,000 प्रवाशांची हाताळणी करणं हे शक्य होणार आहे। तर दररोज 35,000 प्रवासी संख्या इथे होईल, तर वर्षाला तब्बल 15 लाख अतिरिक्त प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। शिवाय या नव्या बदलांमुळे प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये सुद्धा लक्षणीय सुधारणा या होताना दिसत आहेत। जसं की चेक इन प्रक्रियेला गती देण्यासाठी चेक इन काउंटरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे। म्हणजे नव्या टर्मिनलमध्ये 34 आणि जुन्या टर्मिनल मध्ये 14 असे एकूण 48 चेक इन काउंटर उपलब्ध इथे असतील। त्यामुळे प्रवाशांना रांगेत कमी वेळ थांबावं लागेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। याशिवाय पूर्वीचा आगमनद्वार अर्थात एंट्रन्स बंद करून त्या ठिकाणी निर्गमनद्वार अर्थात एक्झिट सुरू करण्यात आली आहे। तर 4 एक्स-रे मशीन, 2 नवीन बोर्डिंग गेट आणि विस्तारित प्रतीक्षा क्षेत्र अर्थात भव्य वेटिंग रूम सुद्धा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली असून याच्या विस्तारामुळे एकाच वेळी किमान 500 प्रवाशांसाठी बसण्याची सोय इथे उपलब्ध झाली आहे। तर अशा अनेक सुविधांमुळे विमानतळावरील प्रक्रियेला आता अडथळा यामधला दूर झालाय असं देखील म्हणता येणार आहे। यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुनं आणि नवीन टर्मिनल हे एकमेकांशी जोडण्यात आलंय। शिवाय 2 टर्मिनल मधील वरच्या मजल्यावरील सिक्युरिटी होल्ड एरिया एकत्र करण्यात आला असून तळमजल्यावरील जोडणीचं काम सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि यामुळे प्रवाशांना एका टर्मिनल मधून दुसऱ्या टर्मिनलकडे जाणं हे सहजपणे शक्य होणार आहे आणि याचा थेट फायदा गर्दीचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सुद्धा होणार आहे। दरम्यान या नव्या सुविधांमुळे पुणे विमानतळावरील उड्डाणांची संख्या सुद्धा वाढणार आहे, कारण दररोजच्या उड्डाणाचा आकडा हा जवळपास 200 पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामध्ये सुमारे 100 टेक ऑफ आणि 100 लँडिंगचा समावेश असेल। यामुळे सुमारे 39 शहरांशी कनेक्टिव्हिटी ही अधिकच मजबूत होणार असल्याचा दावा देखील करण्यात आलाय। पण तुम्हाला माहिती आहे का, खरं तर या टर्मिनलच्या पुनर्विकासाचं काम गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये सुरू झालं होतं आणि सुरुवातीला 8 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती। मात्र काही कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आणि आता याचं बांधकाम पूर्ण झालं असून केवळ विद्युत विभागाशी संबंधित काही अंतिम कामं ही शिल्लक असल्याचं सांगण्यात येतंय आणि ही कामं सुद्धा लवकरच पूर्ण होईल असा विश्वास विमानतळ प्रशासनानं सुद्धा व्यक्त केलाय। दरम्यान याबद्दल प्रतिक्रिया देत विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी असं सांगितलंय की जुन्या टर्मिनलचं बांधकाम पूर्ण झालं असून एप्रिल मध्ये परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि मंजुरीनंतर
काही दिवसातच हे टर्मिनल सुरू होईल. शिवाय मे महिन्यामध्ये प्रवासी सेवेसाठी हे टर्मिनल खुलं केलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही पुढे स्पष्ट केले की या टर्मिनलचा वापर प्रामुख्याने देशांतर्गत उड्डाणांसाठीच केला जाणार आहे. विशेषतः ATR 72 यांसारख्या छोट्या विमानांसाठी स्वतंत्र बोर्डिंग गेट सुद्धा तयार करण्यात आले. सध्या रात्रीच्या वेळेमध्ये उड्डाणांची संख्या जास्त असल्यामुळे नवीन टर्मिनलवर मोठी गर्दी होते. शिवाय यावर अनेकदा ताण सुद्धा येतो आणि अशा वेळी जुनं टर्मिनल हे सुरू झाल्यानंतर हा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. शिवाय विमान कंपन्यांना सुद्धा अधिक स्लॉट्स उपलब्ध होणार असून भविष्यात नवीन फ्लाईट सुरू होण्याची सुद्धा शक्यता वाढवली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय उड्डाणं मात्र पूर्वीप्रमाणे नवीन टर्मिनलवरूनच सुरू राहतील असं सुद्धा विमानतळ प्रशासनानं स्पष्ट केलंय. तर एकूणच जुन्या टर्मिनलच्या नव्या रूपामुळे पुणे विमानतळ अधिक सक्षम, वेगवान आणि प्रवासी अनुकूल बनणार असल्याचं सुद्धा चित्र दिसतंय. कारण पुणे हे वेगाने वाढणारं IT आणि औद्योगिक केंद्र बनत असल्यामुळे या विमानतळाचा विस्तार शहराच्या आर्थिक विकासासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे आता प्रवाशांना आतुरता आहे ते म्हणजे हे टर्मिनल लवकरात लवकर खुलं होण्याची आणि त्यामुळे आतापुरतं इतकंच. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा कट टू कट.